आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे ती मुंबईमधनं मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई केलेली आहे। मंत्री संजय राठोड, आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर यांची मालमत्ता असलेल्या रुस्तमजी टॉवरवर मुंबई महापालिकेनं हातोडा चालवलेला आहे। या टॉवर मधल्या 128 फ्लॅट्सवर ही कारवाई केली जाणार आहे। याच्यामध्ये मंत्री संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा फ्लॅट आहे। यावर तोडक कारवाई सुरू आहे। इथं 63 मजल्यांच्या 3 इमारती आहेत। याच्यापैकी 2 इमारतींना ओसी मिळाले, मात्र या 128 फ्लॅट धारकांनी लिफ्टच्या आजूबाजूला मोकळ्या जागेवर अतिक्रमण करत ही फ्लॅट एकत्रित केले अशी तक्रार आरटीओ कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त जी साऊत यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे। एका मजल्यावर जर 2000 स्क्वेअर फूट पकडलं तर 63 माळ्यापर्यंत आणि 2 टॉवर ह्याच्यामध्ये आपण बघा 250 ते 300 करोडपर्यंत ही अमाऊंट जाऊ शकते। आणि एवढं मोठं नुकसान आहे शासनाचं। आणि अशा वेळेला दुसरी एक माहिती जेव्हा आम्ही बघितली की जे सदा सरवणकर जे बॉम्बे डाईंग मिलमध्ये स्वतः एक कामगार म्हणून होते, त्यांनी कामगार म्हणून ज्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेता बनवला, ते प्रभादेवीमध्ये अत्यंत चांगले लोकनेते होते। आज त्यांचा फ्लॅट आहे, ते सर्व फ्लॅट अनधिकृत आहेत। आणि यावरती तोडक कारवाई करण्यासाठी आम्ही जी साऊत किंवा महापालिका आयुक्त यांना सातत्याने पाठपुरावा केला आणि आज रोजीच ही कारवाई होत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर हे थेट जोडले गेलेले आहेत। भरत, महानगरपालिकेची ही मोठी कारवाई म्हणायला लागेल। या इमारतींमध्ये आमदारांचे सुद्धा फ्लॅट्स आहेत, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या वतीने केली जाणारी ही अत्यंत मोठी कारवाई आहे। प्रभादेवीतील रुस्तमजी क्राउन नावाची ही बिल्डिंग माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहात। अगदी सरळ ही बिल्डिंग दिसत नाही, मान वर करून बघितल्यानंतर ही डोळे गरागरा फिरावेत अशा इतकी उंच ही इमारत आहे। 63 मजल्यांची ही इमारत आहे। आणि याच इमारतीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात संतोष दौंडकर आरटीआय कार्यकर्ते यांनी तक्रार दिलेली होती। आणि त्या तक्रारीचे सगळे कागदपत्र माझ्या हातामध्ये आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांच्या नावावरती फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे। त्याबरोबर सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा सुद्धा याच ठिकाणी फ्लॅट आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे याच बिल्डिंगमध्ये दीपक केसरकर हे सुद्धा आमदार दीपक केसरकर यांचा सुद्धा फ्लॅट आहे। ते त्या ठिकाणी भाड्याने राहतात। 4,20,000 रुपये इतकं मोठं भाडं त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सरकार कुठल्याही आमदाराला मुंबईमध्ये राहण्यासाठी 1 लाखांचं भाडं देत असतं, मात्र या ठिकाणी 4,20,000 रुपये इतक्या महागड्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दीपक केसरकर राहतात। आणि याच सगळ्या संदर्भात ही सगळी तक्रार। धन्यवाद भरत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भामध्ये संजय राठोड आणि माजी आमदार सदा सरवणकर यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। तर मुंबई महानगरपालिकेची ही मोठी कारवाई आहे। रुस्तमजी टॉवरमध्ये आमदारांचे फ्लॅट्स आहेत आणि त्याच्यावर अतिक्रमणाची कारवाई आहे।